नेरळ प्रीमियर लीग NPL 2026 नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026. ठिकाण कोतवालवाडी मैदान, नेरळ. नेरळ प्रीमियर लीग 2026 अंतर्गत दमदार संघ, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा. आयोजक D3 ग्रुप फाउंडेशन, नेरळ. दिलदोस्ते दुनियादारी, स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी. सहकार्य रोहिदास मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, प्रथमेश रोहिदास मोरे. उमरोली आशाणे परिसरात भटक्या कुत्र्यांनी ग्रामस्थांना चावा घेतल्याच्या घटनांनंतर परिसरात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. नागरिकांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण असतानाच सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ सचिन लोंगले आणि अशोक बुंधाटे यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पिसळलेल्या भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात समृद्धी कॉम्प्लेक्स येथील 12 वर्षीय अल्पवयीन मुलासह प्रसाद लोंगले व नागो घारे हे जखमी झाले होते. अल्पवयीन मुलाच्या गालावर चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अन्य दोघांनाही हात व पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आतापर्यंत जखमींची संख्या 3 असली तरी आणखी 5 ते 6 जणांना चावा घेतल्याची चर्चा आहे. अचानक घडलेल्या या घटनांमुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या गावात आणि तालुक्यात या घटना सातत्याने समोर येत आहेत. एकूणच या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते सचिन लोंगले आणि अशोक बुंधाटे यांनी उमरोली ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात उमरोली आशाणे परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण व लसीकरण तात्काळ राबवावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दुर्लक्षित केल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.